लाडू काय तक्रारी सांगायचं चालू आहे का लाडू की लागली लड्डू मम्मा आठवण काढत असेल त्याची. वेलकम टू मिनी व्लॉग. मस्त असं बघा आहो चालले तर आता ऑफिसला आणि बाहेर आले तर सांगते काय कालच्या पावसामुळं आपला जास्वंद इतका बहरला होता म्हणजे तुम्ही बघा समोर डोळ्यांनी की लाल बुंद अशी भरगच्च फुलं लागली होती आणि तीही मोठ्या मोठ्या आकारात. कारण पावसाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असल्यामुळं झाडांची वाढ खूप चांगल्यारीत्या होते. आणि बेगम बहार तर काय सांगू तुम्हीच बघा काय मस्त फुलं उमललेत ना बेगम बहारला. आणि कलर तर तुम्हाला काय सांगू इतकं सुंदर आहे म्हणजे शब्दात न वर्णन करण्यासारखं. आता आहोंना टाटा बाय बाय करण्यासाठी लड्डू आणि मी बाहेर आलो होतो आणि मस्त असे सकाळ सकाळी स्वामींचे स्तोत्र लावले होते आणि रोज सकाळी मी लावत असते. तुम्हीही बघा तुमच्या आवडीचे स्तोत्र जप सकाळ सकाळी घरात लावून बघा. घरातलं वातावरण अगदी पॉझिटिव्ह होऊन जातं. तर सगळ्यात आवडीचं असं हे भजन आहे माझं ते म्हणजे स्वामी पाद्य पूजा. इथून पुढच्या पण काही मिनी ब्लॉगमध्ये कोणकोणते भजन सकाळी स्तोत्र मी लावत असते हे नक्की दाखवेन तुम्हाला. दुपारी लड्डूची मस्त अशी माणसं झोपतात तशी उशीवरती डोकं ठेवून झोप चालू होती तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीशी शेअरच करावं. त्यानंतर बघा मी काय झोपले नाही. माझ्या ह्या डेली वेअरच्या साड्या खूप अस्ताव्यस्त झाल्या होत्या. कोणते ब्लाऊज आणि साड्या सापडत नव्हत्या म्हणून ते आवरलं आणि आवरल्यानंतर माझं कपाटच मला खरंच अक्षरशः टाळ्या वाजवून माझी स्तुती करतंय असं वाटत होतं. आणि त्यानंतर काय सकाळपासून माझी मोठी लेक तापाने फणफणत होती. तिचे पाय वगैरे खूप दुखत होते म्हणून तिचे पाय थोडेसे चेपून दिले. लेकरं आजारी असतील तर घरात कशात लक्ष लागत नाही म्हणून ते कपाट आवरून घेतलं. नंतर भेटू अशा छानशा मिनी ब्लॉग सोबत. बाय.